गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तुम्ही कॅप्शन मध्ये बघितलंच असाल. आज आपण बनवणार आहोत हनी गार्लिक चिकन विंग्स. सो येस, लेट्स गेट टू इट. सो गाईज, आजचा जो माझा दिवस होता खूप हेक्टिक होता. मला खूप बॅक टू बॅक शूट करायचे होते व्हिडिओज आणि स्टॉकअप करायचे होते. सो माझ्याकडे डिनर बनवायला अजिबात टाइम नाहीये आणि त्या टाइमला मग मी एकदम क्विक आणि प्रोटीन रिच जेवण काय बनवू शकते ह्याचा विचार केला. अँड दॅट वॉज गार्लिक हनी चिकन विंग्स. आणि मला वाटलं मी तुमच्या बरोबर पण ती रेसिपी शेअर करते बिकॉज इट इज वे टू यमी आणि तुम्हाला पण नक्की हे बनवायला आवडेल. सो चला स्टार्ट करूया. हे जे चिकन विंग्स आहेत चांगले धुवून घेतले आहेत. आता आपण यामध्ये सॉल्ट ऍड करायचं आहे 1 स्पून आणि थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. अँड हे आपण 15 to 20 मिनिट्स साईडला ठेवायचं आहे सो दॅट हे पूर्णपणे क्लीन होऊन जाईल. सो लेट्स डू दॅट. सो गाईज, जसं मी म्हटलं चिकनमध्ये 1 स्पून सॉल्ट आणि थंड पाणी मिक्स करायचं आहे अँड देन कीप इट असाइड फॉर 15 मिनिट्स. सो वी विल कीप दिस असाइड आणि आपण बाकीचं प्रिपरेशन करायला सुरुवात करूया. तर गाईज, आपलं हे चिकन जे आहे ते 15 मिनिट्स झालं आहे. आता आपण ते वेट आहे तर ते ड्राय करायचं आहे. तर एका टिश्यू पेपरवर आपल्याला ते सगळे विंग्स काढायचे आहेत आणि त्याचं जे वॉटर आहे सोक करून घ्यायचं आहे. सो ह्याच्यामध्ये आता मी ते सगळे चिकन विंग्स काढणार आहे. सो आता हे आपण पूर्ण ड्राय होऊन द्यायचे आहेत गाईज. आणि त्यासाठी आपल्याला जी मिरची आणि लसूण आहे ती एकदम बारीक कापायची आहे बिकॉज जी आपण ग्रेव्ही करणार आहोत सो त्यासाठी ह्याचा खूप यूज आहे. सो लेट्स चॉप दिस अप. तर आपलं गाईज हे जे चिकन आहे ते मस्त ड्राय झालंय. आता आपण ह्याला मॅरिनेट करूया. सो मॅरिनेट करण्यासाठी आपण पहिले यूज करणार आहोत पेपरिका. मी अबाउट 3 स्पून्स यूज केला आहे. 1 स्पून सॉल्ट, 1 स्पून व्हाईट पेपर, हे ऑप्शनल आहे. आणि हे सगळं कंबाईन करायला इम्पॉर्टंट आहे की तुम्ही यामध्ये तेल टाका. सो मी इकडे ऑलमोस्ट 3 स्पून तेल टाकते आहे. सो गाईज, आता हे एकदम मिक्स करून साईडला आपण 15 मिनिट्स ठेवणार आहोत. तर गाईज, आपलं हे चिकन जे होतं ते 15 मिनिट्स आपण साईडला ठेवलं आहे. आता टाइम आहे ह्याला फ्राय करायचं. सो मी बेसिकली मला जास्त तेल नाही यूज करायचं आहे. सो मी एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. बट जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही ते शॅलो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता, तुमच्यावर आहे. जर तुम्ही डीप फ्राय करणार असाल तर थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि मैद्याचं पीठ थोडंसं लाईक 1 स्पून मिक्स करा आणि मग ते डीप फ्राय करा सो दॅट ते खाली चिकटणार नाही. अँड येस, नाव लेट्स फ्राय दीज अप. सो गाईज, तुम्ही जसं बघू शकता हे मस्त मी एअर फ्रायरमध्ये आता ठेवले आहेत आणि आपण हे ऑलमोस्ट 20 मिनिट्ससाठी लावणार आहोत. अँड लेट्स सी हाऊ दे टर्न आउट. सो सॉससाठी आपल्याला लागेल 1 स्पून ऑफ केचप, 2 स्पून्स ऑफ सोय सॉस, तुमच्यावर आहे, तुम्हाला जेवढं आवडतं तुम्ही तेवढं टाकू शकता. अँड लास्टली हनी 1 स्पून आणि मग हा सॉस तुम्हाला मिक्स करायचा आहे. सो आता गाईज फक्त 5 मिनिट्स उरले आहेत चिकन होण्यासाठी. सो आपण रेडी करूया आपला सॉस. सो गाईज, सॉसमध्ये मी थोडासा बटर प्रिफर करते. तुम्हाला हवं तर तुम्ही नॉर्मल ऑइल पण टाकू शकता. सो हे मी बटर घेतलं आहे. सो या बटरमध्ये आत्ता आपण जे कापलेलं आपलं मिरची आणि लसूण ते टाकायचं आहे. तर हे चांगलंपणे गार्लिक आणि मिरची आहे ती तळलेली आहे. आता जे आपण सॉस केलेलं सॉसचं मिक्सचर ते आपण यामध्ये टाकूया. आता मी ह्याचा गॅस लो केला आहे आणि लो फ्लेमवरच हे थोडं अजून शिजायला ठेवायचं गाईज. तर गाईज, चिकन आपलं रेडी झालंय आणि हे बघा. सो जसं तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असे एअर फ्रायरमध्ये एकदम कमी ऑइलमध्ये हे फ्राय होऊन झालेले आहेत. आता आपण हे त्या सॉसमध्ये ॲड करणार आहोत आणि द रेसिपी इज रेडी गाईज.
तर गाईज आपण हे आपले चिकन विंग्स ॲड करूया आता या सॉसमध्ये. आता हे पूर्ण त्या सॉसला कोट करूया. हे अगेन मी कमी आचेवरच ठेवलं आहे, नाही तर हे करपेल. तर गाईज आपलं हे हनी गार्लिक चिकन रेडी आहे. सो हे आता टेस्ट करूया आणि बघूया नक्की कसं झालंय ते. दिसायला तर खूपच छान वाटतंय. उफ, गरम आहे. सो लेट्स टेक अ बाईट. एकदम इझिली मूव झालं. सो गाईज त्याची टेस्ट एवढी भारी होती की तुम्ही नक्कीच ट्राय करा. मी स्वतः जर बोलली की खूप छान झालंय तर तुम्हाला मे बी विश्वास नाही होणार, पण तुम्ही नक्की हे ट्राय करा आणि मला तुम्ही स्वतः सांगा की हे कसे झाले आहेत. बिकॉज मला तर हे खूप जास्त आवडले. आणि ज्यांना पण जास्त गोड आवडतं ते थोडंसं केचप जास्त टाका. मला गोड एवढं पण आवडत नाही, सो मी कमी टाकलेलं. बट जर तुम्हाला गोड हवं असेल तर केचप जरा जास्त किंवा हनी 1 स्पून जास्त टाका अँड देन इट विल बी जस्ट परफेक्ट. सो येस, आय जस्ट लव्ह द रेसिपी. आय होप तुम्हाला पण आवडेल. सो जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप लोकांपर्यंत हा चॅनल पोचवा आणि मला ग्रो करण्यामध्ये हेल्प करा. अँड येस, सी यू सून गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.